नमस्कार, आपण पाहताय लोक9 न्यूज मराठी। ब्रह्मपुरीतून एक गंभीर आणि अस्वस्थ करणारी बातमी। गोसेखुर्द उजवा कालव्याचं पाणी उन्हाळी हंगामासाठी मिळावं या मागणीसाठी सुरू असलेलं आमरण उपोषण आता निर्णायक वळणावर पोहोचलं। दिनांक 15 डिसेंबर 2025 पासून कार्यकारी अभियंता कार्यालय गोसेखुर्द उजवा कालवा विभाग ब्रह्मपुरी येथे महिला शेतकरी संघर्ष समितीच्या वतीनं सुरू असलेलं उपोषण आज तिसऱ्या दिवशी देखील सुरू आहे। मात्र उपोषणाचा परिणाम आता गंभीर होताना दिसतोय। उपोषणकर्त्या दीक्षा जयदेव भजनकर आणि सीताबाई रामचंद्र नागोसे यांची प्रकृती अचानक खालावली असून त्यांना तातडीनं ग्रामीण रुग्णालय ब्रह्मपुरी येथे दाखल करण्यात आलं। डॉक्टरांकडून त्यांच्यावर उपचार सुरू असून प्रकृतीवर बारकाईनं लक्ष ठेवण्यात येत आहे। दरम्यान उन्हाळ्यामध्ये पाणी न मिळाल्यास शेती पूर्णपणे उद्ध्वस्त होईल, पिके करपतील आणि शेतकऱ्यांवर आर्थिक संकट ओढावेल अशी भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली। प्रशासनानं तातडीनं निर्णय घ्यावा आणि गोसेखुर्द उजवा कालव्याचं पाणी सोडावं अशी ठाम मागणी महिला शेतकरी संघर्ष समितीनं केली आहे। प्रशासनानं वेळेतच निर्णय न घेतल्यास आंदोलन आणखी तीव्र करण्यात येईल असा इशारा देखील देण्यात आला। लोक9 न्यूज मराठी करिता प्रतिनिधी रोहित मेश्राम, ब्रह्मपुरी। ही होती ब्रह्मपुरीतील ताजी अपडेट। अशा महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत रहा लोक9 न्यूज मराठी। तर मंडळी, आज मी ज्या विषयावरती बोलतोय तो केवळ पाण्याचा प्रश्न नाही, तर तो शेतकऱ्यांच्या अस्तित्वाचा, महिलांच्या संघर्षाचा आणि प्रशासनाच्या संवेदनशीलतेचा प्रश्न आहे। गोसेखुर्द उजवा कालव्याचे पाणी उन्हाळ्या हंगामासाठी मिळावे या मागणीसाठी माझ्या ब्रह्मपुरी तालुक्यातील महिला शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने आमरण उपोषण सुरू। मंडळी, त्या उपोषणाला 3 दिवस झाले, पण दुर्दैवाने या 3 दिवसात प्रशासनाला 2 महिलांच्या खालावलेल्या प्रकृतीपेक्षा दुसरी कोणती गोष्ट अजिबात जाणवलेली नाही। दीक्षा जयदेव भजनकर, सीताबाई रामचंद्र नागोसे या 2 महिलांची उपोषणकर्त्या ज्या 2 महिला आहेत त्यांची प्रकृती इतकी खालावली आहे की त्यांना प्रत्यक्ष रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले। येथे प्रश्न उपस्थित होतो, प्रशासन निर्णय घेईपर्यंत शेतकऱ्यांचे प्राण प्राणाला जाणे आवश्यक आहे का? जर गोसेखुर्द सारखा मोठा प्रकल्प, सिंचन प्रकल्प असूनही महिला रस्त्यावर उपोषणाला बसतात, आजारी पडतात, तरीही प्रशासन शांत बसणे हे लोकशाहीला शोभणारे नाही। मी ठामपणे मानतो, शेतकऱ्यांच्या जीवापेक्षा कोणताही प्रशासकीय निर्णय मोठा नाही। तत्काळ गोसेखुर्द उजवा कालवा पाणी सोडणे हा या प्रश्नाचा एकमेव तोडगा आहे।